हॅलो. तर बघा आता आपलं लेक्चर नंबर 1 आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं केस स्कीमनुसार. ठीक आहे. तर आज आपण आता बघणार आहे फर्स्ट युनिट. फर्स्ट युनिटचं बघा त्या दिवशी आपण सिलेबस डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतरनं कोर्स लर्निंग आउटकम्स पण बघितले होते. तर इथं किती कोर्स लर्निंग आउटकम 5 आउटकम्स दिलेले. यूज द अप्रोप्रिएट टूल फॉर व्हेकल सर्व्हिस ऑपरेशन. म्हणजे काय की कुठल्या पण गाडीची सर्व्हिसिंग करायची असेल किंवा कुठल्या पण पार्टची सर्व्हिसिंग करायची असेल तर त्याच्यासाठी आपण पर्टिक्युलर टूल यूज करायचं नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर ना कॅरीड आउट रिपेअरिंग ॲक्टिव्हिटीज बाय फॉलोइंग लीड डाऊन प्रोसिजर. म्हणजे काय की एक प्रत्येक गोष्टीचं मेंटेनन्स करताना किंवा रिपेअरिंग करताना एक स्टँडर्ड प्रोसेस राहते. तर ती स्टँडर्ड प्रोसेस काय आहे तुम्हाला कळली पाहिजे. त्याच्यानंतर ना दुसरं आहे डायगोनाइज फॉल्ट. आता फॉल्ट डायगोनाइज करणे म्हणजे काय की फॉल्टचं ॲनालिसिस करणे किंवा कुठला पार्ट खराब झाला आहे याचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे डायगोनाइज करायचं म्हणजे काय की सपोज गाडीचे लक्षणं बघून गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल याचं ॲनालिसिस करायचं. याला काय म्हणतात डायगोनाइज फॉल्ट इन गिवन ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम. त्याच्यानंतर कोर्स लर्निंग आउटकम चौथं आहे लोकेट फॉल्ट इन सस्पेन्शन सिस्टम ऑफ गिवन ऑटोमोबाईल. त्याच्यानंतर बघा ऑटोमोबाईलमध्ये जी सस्पेन्शन सिस्टम राहते, सस्पेन्शन सिस्टम काय करते की जे रोड खराब असल्यामुळं व्हायब्रेशन्स होणारे किंवा अनइवन सरफेसवरून गाडी ज्यावेळेस मूव्ह होणार आहे त्यावेळेस काय होणार व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होणार. आणि ते जे व्हायब्रेशन्स आहे ते ॲब्झॉर्ब कोण करणार तर सस्पेन्शन सिस्टम करणार. मग सस्पेन्शन सिस्टम नंतर काय होतं त्याची जी स्प्रिंग वगैरे जे आहे त्याची स्टिफनेस रिड्यूस होऊन जाते. मग तशा केसमध्ये काय होतं की फॉल्ट क्रिएट होतो, व्हायब्रेशन ॲब्झॉर्ब होत नाही. मग आपल्याला तो फॉल्ट डिटेक्ट करता आला पाहिजे. त्याच्यानंतर कॅरीड आउट ॲप्रोप्रिएट टेस्ट फॉर गिवन ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट. आता बघा गाडीमध्ये काही सिस्टम्स राहतात इलेक्ट्रिकलच्या आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या. तर त्या सिस्टमचं टेस्ट कंडक्ट करता आले पाहिजे. म्हणजे काय की सपोज बॅटरी जर असेल तर बॅटरीचा फॉल्ट कसा डिटेक्ट करायचा. त्याच्यानंतर बॅटरीचा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी 2 टेस्ट घेतल्या जातात, ओपन व्होल्टेज टेस्ट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट. मग त्या कशा घेतल्या जातात त्याच्यानंतर इग्निशन सिस्टम राहतं, इग्निशन सिस्टमच्या टेस्ट वगैरे तुम्हाला कॅरीड आउट करता आले पाहिजे. त्याच्यासाठी कुठले अप्रोप्रिएट टूल्स यूज केले जातात किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस यूज केले जातात ते यूज करता आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज आलं पाहिजे. एकंदरीत हे काय कोर्स आउटकम्स दिलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शॉर्ट फॉर्म AEN आहे. त्याला वीकली 4 तासच लोड आहे, 2 तास प्रॅक्टिकलला आहे. त्याच्यानंतर याला एक्सटर्नल ओव्हरऑल पण आहे आणि 150 मार्कासाठी सब्जेक्ट आहे. 100 मार्काचा पेपर आहे. पेपरमध्ये 30 मार्क युनिट टेस्टला, 70 मार्काचा थिअरी पेपर. नंतर त्याच्यामध्ये दोन्ही मिळून तुम्हाला मिनिमम 40 मार्क घ्यायचे पास होण्यासाठी. प्रॅक्टिकलसाठी 25 मार्क आहे. त्याच्यानंतर ओरलसाठी 25 मार्क आहे. ठीक आहे. असे टोटल 150 मार्काला हा सब्जेक्ट आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं फर्स्ट युनिट. फर्स्ट युनिट बघा, युनिट बघायच्या आधी आपण एकदा युनिट वेटेज बघू. म्हणजे काय की कुठल्या युनिटला किती मार्क आहे. आता बघा MSBTचा जो 70 मार्काचा पेपर आहे 70 मार्क्स, या 70 मार्काच्या पेपरमध्ये प्रत्येक युनिटचं किती वेटेज राहील. ठीक आहे. तर ते इथं दिलेलं आहे बघा. आता हे वेटेज काय आहे की कंपल्सरी वेटेज आहे. हे कसं आहे कंपल्सरी. नाही तर तुम्ही म्हणशाल सरने सांगितलं की 16 मार्कला यायला पाहिजे होतं, फर्स्ट युनिट 20 मार्कला आलं. ऑरच्या क्वेश्चन सहित ते 20 मार्काला पण येऊ शकतं. ठीक आहे. तर मग फर्स्ट युनिट जे आहे ते इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल आहे. त्याच्यामध्ये CO1 कवर होणार तुमचा. त्याच्यासाठी दिलेले 8 तास MSBTनं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टोटल मार्क्स दिलेले याला 16 मार्क. ठीक आहे. नंतर दुसरं युनिट जे आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम, त्याच्यासाठी 10 तास दिले आणि मार्क दिलेले 20. म्हणजे बघा या ट्रान्समिशन सिस्टमला खूप मार्क आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं युनिट आहे ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम. आता ऑटोमोबाईलला कंट्रोल करणारे सिस्टम्स राहतात जसं ब्रेक सिस्टम, नंतर सस्पेन्शन सिस्टम वगैरे. तर ते जे हे त्याच्यासाठी किती मार्क दिलेले इथं 14 मार्क दिले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ऑटोमोबाईल सस्पेन्शन सिस्टम, सॉरी इथं स्टेअरिंग सिस्टम, सस्पेन्शन नाही आहे तिथं. ब्रेकिंग सिस्टम आणि स्टेअरिंग सिस्टमला कंट्रोल सिस्टम म्हणलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑटोमोबाईल सस्पेन्शन सिस्टम व्हील अँड टायर्स. आता बघा व्हील टायर आणि सस्पेन्शन सिस्टमचं जे आहे त्याच्यासाठी MSBTनं 8 तास दिले. त्याच्यानंतर त्याला मार्क आहे बघा 12 मार्क आहे. ठीक आहे.
नंतर लास्टचं युनिट जे आहे इंट्रोडक्शन टू ऑटो इलेक्ट्रिकल सिस्टम. तर ऑटो इलेक्ट्रिकल सिस्टमला इथं 6 तास दिले आणि मार्क खूप कमी दिलेले. ॲक्च्युली हे युनिट खूप मोठं असतं, बट के स्कीममध्ये याला वेटेज कमी दिलं आहे. ट्रान्समिशन सिस्टमला खूप जास्त वेटेज दिलं आहे, ठीक आहे. आणि फर्स्ट युनिटला पण खूप जास्त वेटेज दिलं आहे. ॲक्च्युली फर्स्ट युनिटमध्ये जास्त पण काही नाही, म्हणजे जास्त काही नाही म्हणजे आहे त्याच्यात, बट त्याला एवढं पण वेटेज नव्हतं पाहिजे होतं, कारण की मागच्या स्कीममध्ये फर्स्ट युनिटला कमी वेटेज होतं आणि इथं लास्टचं युनिट जे याला 14 मार्कला होतं. आणि आणखीन एक युनिट होतं, तर ते युनिट तुमच्या ह्याच्यामध्ये नाही आता. तर बघा असा हा कंपल्सरी 70 मार्काचं नाही का म्हणजे वेटेज दिलेलं आहे युनिट वाईज. नंतर टोटल नंबर ऑफ आवर 40 लागणार आहे बघा. आणि तुमचं पर वीकमध्ये 4 लेक्चर दिले म्हणजे तुमचं 10 वीकमध्ये सिलेबस संपत, 10 वीक, ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा आता आपण आता स्टार्ट करू. तर बघा इथं फर्स्ट युनिटचं नाव आहे इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल. त्याच्यामध्ये तुमचे थिअरी लर्निंग आउटकम्स दिलेले आणि त्याच्यामध्ये कंटेंट म्हणजे सिलेबस पॉईंट्स काय काय दिलेले बघा. फर्स्ट पॉईंट आहे ऑटोमोबाईल डेफिनेशन, मेजर कंपोनंट ऑफ ऑटोमोबाईल विथ देअर फंक्शन. तर आज आपण काय आहे की ह्या लेक्चरमध्ये हा फर्स्ट पॉईंट कव्हर करणार आहे. ऑटोमोबाईलची डेफिनेशन, ऑटोमोबाईलमध्ये मेजर कंपोनंट कुठले कुठले राहतात आणि त्या प्रत्येक मेजर कंपोनंटचं फंक्शन काय राहतं आपण आज ते बघणार आहे, ठीक आहे. तर आपण आता सुरू करू. तर आपल्याला सगळ्यात पहिले ऑटोमोबाईलची डेफिनेशन बघायची. तर बघा आता ऑटोमोबाईल म्हणजे काय. तर ऑटोमोबाईल म्हणजे जनरली काय आहे की अशी गोष्ट जी काय करते माल वाहतूक किंवा माणसांची वाहतूक करते. म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करते, त्याला काय म्हणतो आपण ऑटोमोबाईल. पूर्वीच्या काळात काय व्हायचं की जे उंट, घोडे, हत्ती यांच्यावरनं काय करायचं ट्रान्सपोर्ट केलं जायचं. पण आताच्या काळामध्ये काय आहे की व्हेकल्स आल्या. मग व्हेकल्समध्ये बघा 2 व्हीलरपासून ट्रकपर्यंत बस वगैरे सगळ्या काय येत्या ऑटोमोबाईलमध्ये येतात, ठीक आहे. तर आपण बघणार आहे आता ऑटोमोबाईल डेफिनेशन, मेजर कंपोनंट ऑफ ऑटोमोबाईल अँड देअर फंक्शन्स. सगळ्यात पहिले आपण ऑटोमोबाईलची डेफिनेशन बघू. बघा आता ऑटोमोबाईल, ऑटो आणि मोबाईल, तुम्हाला मोबाईल माहीत असेल, ठीक आहे. ऑटोमोबाईल काय की 2 वर्ड्सपासून बनलेला शब्द आहे मोबाईल, ठीक आहे. तर ऑटोमोबाईल हे दोन्ही पण शब्द कोणत्या लँग्वेजचे, फ्रेंच लँग्वेजचे. कोणते लँग्वेज, फ्रेंच. तर फ्रेंच लँग्वेजमध्ये ऑटो म्हणजे सेल्फ, ऑटो म्हणजे काय सेल्फ, ठीक आहे. आणि मोबाईल म्हणजे काय, आता मोबाईल आहे तुमच्याकडे पण मोबाईल आहे बरोबर. त्या मोबाईलचं फंक्शन काय राहतं, मोबाईल काय करतो एका ठिकाणावरचे आवाज दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो. म्हणजे काय की आपण एखाद्यासोबत फोनवर बोलतो, तर फोनवर बोलताना काय होतं आपण इकडनं फोनमध्ये बोलतो, तो आवाज त्या माणसाच्या मोबाईलमध्ये जातो आणि तो ते आवाज त्याच्यामधून ऐकतो. मग तसंच मोबाईल काय, मोबाईल म्हणजे काय फ्रेंच लँग्वेजमध्ये मोबाईलचं मिनिंग काय आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे. मग आता मोबाईलचं काय की ते कम्युनिकेशन मीडियम आहे, ठीक आहे. पण इथलं ऑटोमोबाईल म्हणजे काय आहे की ते एक ट्रान्सपोर्टेशनचं मीडियम आहे. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिजिकली कुठल्या पण गोष्टीची मुवमेंट करणे. मग त्याच्यामध्ये कुठली पण गोष्ट म्हणजे काय की माणूस असू शकतो किंवा लगेज किंवा गुड्स म्हणजे काय की जो माल आहे, ठीक आहे तो. आता मोबाईल म्हणजे काय की मुवमेंट किंवा ठीक आहे मोमेंट लिहू आपण सोप्या भाषेत, मुवमेंट किंवा वाहून नेणे, ठीक आहे. म्हणजे ऑटो म्हणजे काय की सेल्फ आणि मोमेंट, मोबाईल म्हणजे काय वाहून नेणे म्हणजे स्वतः मोमेंट करणे. ऑटो म्हणजे काय सेल्फ, सेल्फ म्हणजे काय ऑटोमॅटिक, ऑटो म्हणजेच ऑटोमॅटिक पण होतं, ठीक आहे. म्हणजे ऑटोमॅटिक बघा म्हणजे काय आहे की न्यूटनचा लॉ आहे बघा मोशनचा. हे न्यूटननं काय सांगितलं आहे की कुठल्या पण गोष्टीवरती फोर्स ऍक्ट केल्याशिवाय काय होत नाही त्याची मुवमेंट होऊ शकत नाही किंवा त्याची लिनियर मोमेंटम चेंज होऊ शकत नाही. तर मग बघा तसंच आता आपल्याला काय की गाडीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिला काहीतरी फोर्स अप्लाय करावा लागेल, ठीक आहे. मग तो फोर्स कोण अप्लाय करणार, तर ती गाडी स्वतःच त्याच्यावरती तो अप्लाय करणार, जेणेकरून तिची काय होणार स्वतःच मुवमेंट होणार, ठीक आहे. म्हणून तिथं ऑटो आला. ऑटोचं मिनिंग आपण काय घेतलं सेल्फ, म्हणजे काय आहे की स्वतःची मुवमेंट स्वतः करणार.
त्यालाच काय म्हणतो आपण ऑटोमोबाईल म्हणतो. मग जशी गाडी बघा, आता तुम्ही म्हणशाल सर गाडी काय स्वतः चालते, तिला चालवा लागत, बट तिला आपण तुम्ही चालवता म्हणजे तुम्ही तुमची एनर्जी लावता का, नाही लावत. तुम्ही काय करता, फ्युएल यूज करता. ते फ्युएल काय करतं, केमिकलच्या फॉर्ममध्ये असतं. केमिकलच्या फॉर्ममध्ये असलेलं फ्युएल काय होतं, इंजिनमध्ये बर्न होतं. बर्न झाल्यानंतर ना ते हीटमध्ये प्रोड्यूस होतं. हीट काय करते, थ्रस्ट क्रिएट करते पिस्टनवरती, आणि पिस्टनवरती थ्रस्ट जो प्रोड्यूस झाला तो थ्रस्ट काय होतो समथिंग मेकॅनिझमच्या थ्रू, म्हणजेच क्रँक आणि कनेक्टिंग रॉड आणि जो आपला क्रँक शाफ्ट राहतो त्यांच्या मुवमेंटमुळे काय होती, रोटेशनल मोशन प्रोड्यूस होती. ती मोशन शाफ्टमध्ये ट्रान्समिट होती. मग तो शाफ्ट काय करतो, रोटेट होतो, आणि रोटेट झाल्यानंतर ना ती जी रोटेशनमध्ये प्रोड्यूस झालेली पॉवर आहे ती आपण काय करतो, व्हीलला रोटेट करते, आणि व्हील काय करते, रोटेट होत्या जमिनीवरती, आणि मग काय होतं की मोशन प्रोड्यूस होती, आणि गाडीची काय होती, मुवमेंट होती. म्हणजे बघा, सुरुवात कुठून झाली, ती केमिकल एनर्जीपासून, लास्टला कोणती एनर्जी भेटली, मेकॅनिकल एनर्जी. बट इंटरमिडिएट आपण जी केमिकल एनर्जी दिली, मग केमिकल एनर्जी सगळ्यात पहिले कशात कन्वर्ट झाली, हीट एनर्जीमध्ये. मग हीट एनर्जी कशात कन्वर्ट झाली, मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल एनर्जीचं काय आलं, मग आपण युटिलायझेशन केलं ॲप्लिकेशनमध्ये, काय आलं की गाडीची मुवमेंट झाली. मग त्याच्यामुळेच ऑटोमोबाईलला काय म्हणतात, सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल म्हणतात. सेल्फ प्रोपेल्ड म्हणजे काय, जी स्वतःची चालण्यासाठी लागणारी एनर्जी स्वतः तयार करते. मग बघा, आपण ऑटोमोबाईलची डेफिनेशन बघू. आज सगळ्याला ऑटोमोबाईल म्हणजे काय समजलंच ना. ऑटो म्हणजे काय, सेल्फ, आणि मोबाईल म्हणजे काय, मुवमेंट करणे, वाहून देणे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून देणे. मग स्वतः नाही का, म्हणजे जे मुवमेंट करायसाठी जी एनर्जी लागणार आहे ती स्वतः प्रोड्यूस करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑटोमोबाईल म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण डेफिनेशन बघू. बघा, ऑटोमोबाईल इज सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल. ऑटोमोबाईल काय आहे, सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल आहे, म्हणजे स्वतः ऑटोमॅटिक फिरते. प्रोपेल्ड म्हणजे काय, प्रोपेलर शाफ्ट काय होणार, रोटेट होणार. प्रोपेल्ड म्हणजे रोटेट होणे. सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल दॅट ट्रॅव्हल ऑन रोड. आता ती कुठे ट्रॅव्हल होणार आहे, रोडवरती ट्रॅव्हल होणार आहे. ठीक आहे. ऑटोमोबाईल आर यूज टू ट्रान्सपोर्ट पीपल. बघा, ऑटोमोबाईलचं ॲप्लिकेशन काय किंवा यूज काय, पीपलला ट्रान्सपोर्ट करणे, किंवा गुड्स म्हणजे काय, माल किंवा मालच म्हणते त्याला. ठीक आहे. बघा, ट्रकवरती लिहिलेलं राहतं गुड्स कॅरियर, म्हणजे काय की चांगली माल वाहतुकीची गाडी असं. ठीक आहे. काय, ट्रान्सपोर्ट पीपल ऑर गुड्स फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, मोबाईल काय करतो, एका ठिकाणावरचा आवाज दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो. तसंच ऑटोमोबाईल काय करतं की एका ठिकाणावरती असलेले पीपल्स किंवा गुड्स या वन प्लेस टू अनदर प्लेस काय करतं, ट्रान्सपोर्ट करायचं काम करतं. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटोमोबाईल म्हणतो. मग ऑटोमोबाईलची डेफिनेशन काय, ऑटोमोबाईल इज ए सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल दॅट ट्रॅव्हल ऑन रोड विच इज यूज टू ट्रान्सपोर्ट पीपल ऑर गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ठीक आहे. ही काय ऑटोमोबाईलची डेफिनेशन आहे, किंवा सोप्या भाषेमध्ये ऑटोमोबाईल एक अशी गोष्ट आहे जी स्वतःची पॉवर स्वतः प्रोड्यूस करून पीपल्स किंवा जो माल आहे त्याला काय करते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मुवमेंट करते, त्याची वाहतूक करते. याला काय म्हणतात, ऑटोमोबाईल म्हणतात. ठीक आहे. तर ऑटोमोबाईलमध्ये बघा, इथं आता एक गाडी दिसते. ठीक आहे. गाडीचे चाकं काय होते, रोटेट होते, तुम्ही बघितलं असं. तर बघा, आता इथं गाडी दाखवली आपल्याला. तर या गाडीमध्ये बघा, हे इंजिन आहे, हे काय आहे, इंजिन आहे. त्याच्यानंतर ही काय आहे, बॅटरी. त्याच्यानंतर इथं दाखवलंय बघा, ट्रान्समिशन सिस्टम. हे ऑटोमोबाईलचे पार्ट्स आहे. आता ऑटोमोबाईल स्वतःची पॉवर प्रोड्यूस करते स्वतः. मग तुम्हाला मी सांगितलं होतं, इथं आपण काय करतो, इनपुटमध्ये फ्युएल देतो. फ्युएल म्हणजेच काय राहतं, केमिकल एनर्जी राहते. कोणती एनर्जी राहते, केमिकल. मग केमिकल एनर्जीला आपण काय करतो, कन्वर्ट करतो मेकॅनिकल एनर्जीमध्ये. मग ती कन्वर्ट करताना आपण इंजिनचं युटिलायझेशन करतो. सगळ्यात पहिले इंजिन चालू करायला बॅटरी लागते, कारण की इंजिनला आधी आपण काय करतो, एक बॅटरीमधून एनर्जी येतो, त्याच्या थ्रू आपण एक स्टार्टर मोटर रोटेट करतो. स्टार्टर मोटर ती मेकॅनिकल एनर्जी फ्लायव्हीलला देते. फ्लायव्हील रोटेट व्हायला स्टार्ट होतं. नंतर आपण फ्युएल सप्लाय करतो. सप्लाय केल्यानंतर इग्निशन होतं. इग्निशन म्हणजेच काय की फ्युएल पेट घेतं, आणि मग नंतर इंजिन स्टार्ट होतं. मग ज्यावेळेस इंजिन स्टार्ट होतं त्यावेळेस बॅटरीकडनं किंवा स्टार्टर मोटरकडनं सप्लाय बंद केला जातो. नंतर इंजिन काय होतं, स्वतःची पॉवर स्वतः प्रोड्यूस करीत राहतं. ठीक आहे. मग इंजिनमध्ये जी पॉवर प्रोड्यूस झाली ती ट्रान्समिशन सिस्टममध्ये जाते. आता ट्रान्समिशन सिस्टममध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात, क्लच येतं, काय येतं,
क्लच, ठीक आहे. ट्रान्समिशन सिस्टममध्ये काय येतं क्लच, त्याच्यानंतर क्लच नंतर येतो गिअर बॉक्स, ठीक आहे. आपण बघू ते पुढं त्याची डायग्राम पण आहे. नंतर काय येतो गिअर बॉक्स. मग गिअर बॉक्समधून ती पॉवर कुठं जाते प्रोपेलर शाफ्टमध्ये जाते. मग प्रोपेलर शाफ्ट किंवा जर गाडी बघा आता गाडीमध्ये पण फ्रंटला इंजिन राहतं, मागच्या चाकांना पॉवर दिलेली राहते, म्हणजेच काय की ड्राईव्ह सिस्टम दिलेलं राहतं. किंवा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर प्रोपेलर शाफ्ट वगैरे तुम्हाला बघायला भेटत नाही. डायरेक्ट काय केलं जातं गाडीचं डिफरन्शियल थ्रू जो ड्राईव्ह ॲक्सेल आहे त्याला पॉवर दिली जाते. बघा इथं ॲक्सेल नाव दिलेले. आता हे जे इमेज दाखवली ह्या इमेजमध्ये काय की फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, ठीक आहे. म्हणजे फ्रंटलाच इंजिन आहे, फ्रंटलाच ड्राईव्ह सिस्टम दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथं कुठं तुम्हाला प्रोपेलर शाफ्ट दिसत नाही, ठीक आहे. तर मग हा जो काय ड्राईव्ह ॲक्सेल आहे, मग ह्या ड्राईव्ह ॲक्सेलला पॉवर दिली, ती पॉवर कुठं जाते व्हीलला जाते. मग व्हील काय होत्या जमिनीशी कॉन्टॅक्टमध्ये राहत्या आणि मग ते काय करतात रोटेट होऊन गाडीची मूवमेंट करतात, ठीक आहे. मग बघा इंजिनमध्ये जो एक्झॉस्ट सिस्टम राहते, एक्झॉस्ट सिस्टममध्ये इथं कॅटलायटिक कन्व्हर्टर दिलेलं आहे, म्हणजेच आपण त्याला सायलेन्सर म्हणतो. त्याच्यानंतर मफलर आहे. बघा मफलर काय करतं की इंजिनमध्ये जे नॉईस प्रोड्यूस होतो तो नॉईसला काय करतो रिड्यूस करायचं काम करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्झॉस्ट पाईप. एक्झॉस्ट पाईप थ्रू जे बर्न झालेले गॅसेस आहे किंवा बर्न होताना काय होतं कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतो, तो प्रोड्यूस झालेला कार्बन डायऑक्साईड काय केला जातो ह्या एक्झॉस्ट सिस्टम थ्रू बाहेर सोडला जातो. त्याच्यानंतर गाडीमध्ये बघा इथं फ्युएल टँक, या फ्युएलमध्ये काय राहतं फ्युएल टँकमध्ये म्हणजे नाही का आपण पेट्रोल डिझेल भरतो, डिझेल भरल्या म्हणजेच ते काय एक केमिकल एनर्जी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा शॉक ॲब्झॉर्बर, हे काय सस्पेन्शन सिस्टम आहे गाडीचं, काय सस्पेन्शन सिस्टम आहे. त्याच्यानंतर हे ब्रेक्स आहे, ब्रेक्स काय करणार गाडीला कंट्रोल करायचं काम करणार. त्याच्यानंतर बघा इथं एक दिलेलं आहे काय स्टेअरिंग सिस्टम. मग स्टेअरिंग सिस्टम काय करतं गाडीला डायरेक्शन दाखवायचं काम करतं, जेणेकरून आपल्याला जर टर्न घ्यायचा असेल तर त्या केसमध्ये आपण ते यूज करणार. बघा इथं काय दिलेलं आहे 4 व्हीलर दिलेली, 4 व्हीलरमध्ये सगळे नंबर ऑफ काय दाखवलेले पार्ट्स दाखवलेले. मग सगळ्यात मेन पार्ट कुठला आहे इंजिन आहे. इंजिन नंतर काय येणार ट्रान्समिशन सिस्टम, ट्रान्समिशन सिस्टम नंतर काय येणार ॲक्सल, ॲक्सल नंतर व्हील आणि टायर्स, ठीक आहे. तर मग बघा आता मेजर कंपोनंट कुठले कुठले राहते गाडीचे आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये बघू, ठीक आहे. तर बघा इथं ऑटोमोबाईल दिसतं एक चित्रामध्ये आणि गाडीचे टायर काय होते रोटेट होते, म्हणजेच गाडीची काय होणार मुवमेंट होणार. आता बघा मेजर कंपोनंट, आता मेजर कंपोनंट कुठले कुठले राहतात तर इथे एक चेसी दाखवलेली, काय दाखवलेली चेसीस, ठीक आहे. तर चेसीमध्ये सगळ्यात पहिले बघा इथं मेन कंपोनंट कुठला दाखवलं आहे बघा इथं हे इंजिन दाखवलेलं आहे, ठीक आहे. हे काय आहे इंजिन. त्याच्यानंतर बघा इंजिन नंतर लगेच काय दाखवलं आहे क्लच, क्लच नंतर काय दाखवलं इथं गिअर बॉक्स, ठीक आहे. गिअर बॉक्स नंतर नाही बघा गिअर बॉक्स नंतर नाही तर काय मध्ये युनिव्हर्सल जॉईंट, काय युनिव्हर्सल जॉईंट. बघा मागच्या वर्षी PDR मध्ये युनिव्हर्सल जॉईंट होता, तर तुम्हाला मी सांगितलं होतं त्यावेळेस की युनिव्हर्सल जॉईंटचं ॲप्लिकेशन कुठं राहतं की ज्यावेळेस आपल्याला डिफरंट अँगलवरचे शाफ्ट कनेक्ट करायचे असेल तर तशा केसमध्ये आपण काय करतो युनिव्हर्सल जॉईंट यूज करतो. त्याच्यानंतर बघा मध्ये इथं प्रोपेलर शाफ्ट आहे, इथं काय प्रोपेलर शाफ्ट आहे. त्याच्यानंतर इथं परत एक युनिव्हर्सल जॉईंट राहतो, काय राहतो युनिव्हर्सल जॉईंट राहतो, ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा फायनल ड्राईव्ह. फायनल ड्राईव्हमध्ये इथं बघा आता काय आहे की गाडी ज्यावेळेस टर्न मारते, टर्न मारल्यानंतर दोन म्हणजे बघा आपण ज्यावेळेस गाडीला टर्न घेतो, टर्न घेताना एक साईडचं व्हील जास्त फिरतं आणि एक साईडचं व्हील कमी फिरतं. मग बघा आता ज्यावेळेस हा शाफ्ट रोटेट होणार आहे, शाफ्ट काय करणार इथं तर सेम पॉवर देणार दोन्ही टायर्सला, बट म्हणजे दोन्ही बाजूला, बट काय होणार तिथं किती पॉवर आपल्याला एक बाजूला जादा रोटेट करावं लागेल आणि एक बाजूला कमी रोटेशन करावं लागेल. मग ते ॲडजस्ट कोण करतं तर डिफरन्शियल करतं, कोण करतं डिफरन्शियल गिअरबॉक्स, ठीक आहे. तो म्हणजे जिथं ड्राईव्ह ॲक्सेल राहील तिथं प्रोव्हाइड केलेला राहतो. त्याच्यानंतर बघा हा शाफ्ट आहे, हा काय हा इथं एक शाफ्ट आहे आणि इकडच्या बाजूला एक शाफ्ट आहे, यालाच आपण ॲक्सेल पण म्हणतो. नंतर हा काय ॲक्सेल, नंतर इथं दिलेलं बघा व्हील आणि टायरची असेंब्ली. बघा ती जी पॉवर इंजिनमधून प्रोड्यूस होणार ती कुठे येणार आहे ह्या व्हील आणि टायरवरती येणार आहे, ठीक आहे. नंतर बघा इथं सस्पेन्शन सिस्टम दाखवलेलं आहे, काय दाखवलेलं आहे सस्पेन्शन सिस्टम. नंतर इथं एक फॅन दिसतोय आणि या फॅनच्या पुढं काहीतरी याला काय म्हणतो आपण रेडिएटर म्हणतो, काय म्हणतो रेडिएटर. तर बघा तुम्हाला जर पेपरमध्ये क्वेश्चन आला राईट द डेफिनेशन ऑफ ऑटोमोबाईल अँड एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ मेजर कंपोनंट ऑफ एन ऑटोमोबाईल, असं जर 6 मार्काचा प्रश्न आला तर अशा केसमध्ये तुम्ही अशी एक डायग्राम काढायची, त्याच्यानंतर हे सगळे पार्ट्स दाखवायचे
नंतर लास्टला राहतं स्टेअरिंग सिस्टम आणि ब्रेकिंग सिस्टम. तर ब्रेकिंग सिस्टम याच्यामध्ये दाखवलेलं नाही, बट त्याचं पण तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची. आता ब्रेक कुठं राहते, तर प्रत्येक व्हीलला राहतं. आणि नंतर इथं त्याला पॅडल वगैरे दिलं, तर पॅडल प्रेस केलं की ब्रेक काय होतं, प्रेस होतं. पण ही स्टेअरिंग मेकॅनिझम दाखवलं आहे बघा, इथं स्टेअरिंग व्हील आहे. स्टेअरिंग व्हील थ्रू इथे एक रॉड कनेक्ट झाला आहे आणि या व्हीलला डायरेक्शन देणार. तर मेजर कंपोनंट्स आहे. आता 1 बाय 1 आपण सगळ्यांचं काय करणार, फंक्शन्स बघणार. ठीक आहे. तर मेजर कंपोनंट कुठले कुठले राहते मग, तर मेजर कंपोनंट बघा, सगळ्यात पहिले मेन कंपोनंट आहे फ्रेम. ठीक आहे. नंतर दुसरा आहे इंजिन. दुसरा कुठला कंपोनंट आहे, इंजिन. सगळ्यात पहिले मेन आहे फ्रेम. फ्रेम म्हणजेच काय की हे जे दिसत आहे ना, हे 2 लॉंग सेक्शन्स आहे. लॉंग सेक्शनचे काय राहते, चॅनल राहते. त्याला क्रॉस मेंबर पण बसवले जाते बघा. हा क्रॉस मेंबर आहे, हा इथं एक क्रॉस मेंबर आहे. इंजिनची इथं खाली एक क्रॉस मेंबर आहे आणि इथे एक क्रॉस मेंबर आहे. याला काय म्हणतात, फ्रेम म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इंजिन. इंजिन इथं दाखवलेलं आहे. इंजिन काय राहतं, तर इंजिन काय करतं, पॉवर प्रोड्यूस करायचं काम करतं. मग इंजिनमध्ये पॉवर कशी प्रोड्यूस होती ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्समिशन सिस्टम. आता ट्रान्समिशन सिस्टममध्ये बघा, क्लच येतो, नंतर गिअर बॉक्स येतो, नंतर हा युनिव्हर्सल जॉईंट पण येतो, प्रोपेलर शाफ्ट आणि हा रिअर ॲक्सल आणि व्हील आणि टायर. एवढं सगळं कशामध्ये येतं बघा. पॉवर कशी प्रोड्यूस होती, इथून इथं जाते, नंतर इथून इथे येते, इथून याच्यात येते, नंतर इथून इथं जाते डिफरन्शियलमध्ये, नंतर इथे येते. म्हणजे ॲट द एंड इंजिनमध्ये प्रोड्यूस झालेली पॉवर कुठं जाणार आहे, टायरमध्ये किंवा व्हीलमध्ये येणार आहे. तेव्हाच तिचं काय होणार, ॲप्लिकेशनमध्ये येणार. तर हे सगळं याला काय म्हणतात, ट्रान्समिशन सिस्टम म्हणतात. याला काय म्हणतात, ट्रान्समिशन सिस्टम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सस्पेन्शन सिस्टम. आता सस्पेन्शन सिस्टम काय करतं, तर सस्पेन्शन सिस्टम हे म्हणजे नाही का, गाडी ज्यावेळेस अनइवन सरफेसवरून जाणार आहे बघा, इथं दाखवलं आहे. आता सस्पेन्शन फ्रंटला पण राहतं आणि रिअरला पण राहतं. आता इथं टेलिस्कोपिक असं ना सर्क्युलरवाले, आणि इथं लिप स्प्रिंग आहे, त्याच्यामुळे ते इथं मोठाले दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर ते जे सस्पेन्शन सिस्टम आहे ते काय करणार, गाडी ज्यावेळेस अनइवन सरफेसवरून जाणार त्यावेळेस गाडीमध्ये व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होणार. ठीक आहे. किंवा रस्ता जर खराब असेल तर गाडी आदळते. आदळल्यानंतर काय होतं, एक व्हायब्रेशन प्रोड्यूस होत्या. व्हायब्रेशन म्हणजेच काय राहतं, कायनेटिक एनर्जी राहते. मग ते जे झालेले व्हायब्रेशन्स आहे ते गाडीला काय करू शकतं, गाडीच्या कंपोनंट्सला परफॉर्मन्सवरती इम्पॅक्ट करू शकतं. जेणेकरून काय की ते इंटेन्सिटी ऑफ व्हायब्रेशन ॲब्झॉर्ब करायसाठी आपण गाडीमध्ये सस्पेन्शन सिस्टम बसवतो. मग सस्पेन्शन सिस्टम आपल्याला डिटेलमध्ये बघायचं, त्यांचं फंक्शन काय. त्याच्यानंतर सस्पेन्शन सिस्टममध्ये कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम आणि इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम असे 2 सिस्टम बघायचे. नंतर कंट्रोल सिस्टम. आता गाडीला कंट्रोल करायसाठी कुठले कुठले सिस्टम्स दिलेले, तर गाडीला कंट्रोल करायसाठी सगळ्यात मेन आहे स्टेअरिंग सिस्टम. स्टेअरिंग काय करतं, डायरेक्शन दाखवतं. सगळ्यांना माहिती बघा, 2 व्हीलर असेल त्याच्यात हँडल राहतं आणि जी 4 व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये स्टेअरिंग व्हील दिलेलं राहतं. तर मग बघा स्टेअरिंग सिस्टम बघायची आहे. स्टेअरिंग सिस्टमचे काय फंक्शन आहे ते पण बघायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेकिंग सिस्टम किंवा ब्रेक सिस्टम. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे इंजिन कंट्रोल. आता इंजिन कंट्रोल बघा, इंजिन कंट्रोल सिस्टममध्ये इग्निशन सिस्टम येतं. काय येतं, इग्निशन सिस्टम किंवा स्टार्टिंग सिस्टम येतं. ठीक आहे. पहिले स्टार्टिंग सिस्टम, नंतर 2 नंबरला येतं इग्निशन सिस्टम, इग्निशन सिस्टम, आणि 3 नंबरला येतं फ्युएल सप्लाय सिस्टम, फ्युएल सप्लाय, फ्युएल सप्लाय. ठीक आहे. म्हणजे 3 सिस्टम येते, तुम्ही लक्षात ठेवा. स्टार्टिंग सिस्टम, इग्निशन सिस्टम आणि फ्युएल सप्लाय सिस्टम. फ्युएल सप्लायसाठी फ्युएल पंप वगैरे दिला जातो. फ्युएल पंप पण इंजिनमध्ये बघा, इंजिनमध्ये एक मेन बेल्ट राहतो, त्याला आपण इंजिन बेल्ट म्हणतो. इंजिन बेल्ट काय आहे, फ्लाय व्हील. त्याच्यानंतर वरचा जो कॅम आम्ही दाखवतो तुम्हाला पुढे आहे ते. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टम. आता इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टममध्ये आता बॅटरीपासून जो सप्लाय जाणार आहे त्याच्या थ्रू पण, म्हणजे इंजिन स्टार्ट वगैरे होणार ना, तर त्याच्यासाठी बॅटरीतून सप्लाय जाणार. मग ते पण इग्निशन सिस्टमला पण काम येणार आणि स्टार्टिंग सिस्टममध्ये इलेक्ट्रिकल कंट्रोलमध्ये जाणार. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे रॅडिएटर.
रेडिएटर नंतर लास्टला आहे बॉडी. बॉडीलाच आपण काय म्हणतो सुपर स्ट्रक्चर. आता सुपर स्ट्रक्चर मी तुम्हाला पुढे दाखवतो, ठीक आहे. तर बघा आता टोटल किती आहे, 8 सिस्टम आहे. तर 8 सिस्टम आपल्याला बघायचे. तर बघा इथं हे चेसी दाखवली, ठीक आहे. मी आता चेसी आणि फ्रेम मधला तुम्हाला फरक सांगतो की फ्रेम काय राहतं आणि चेसी काय राहतं. फ्रेम म्हणजे काय की हे जे बीम्स राहते बघा, फ्रेम म्हणजे हे जे चॅनल आहे बघा, हे 2 चॅनल दिसते बघा. हा एक चॅनल आहे, हा लॉंगिट्युडिनल आहे, आणि हे लॅटरल राहते. आडवे आणि उभे चॅनल जे त्यांना काय म्हणतो आपण, फ्रेम म्हणतो. आणि चेसी म्हणजे काय आहे की गाडीचे इसेन्शियल, चालण्यासाठी इसेन्शियल असणारे कंपोनंट बसवल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, चेसी म्हणतो. बघा इथे चेसी लेआउट दाखवलंय. मग चेसी काय बघा, तर चेसी म्हणजे सगळे कंपोनंट बसवल्यानंतर ते जे तयार होतं बघा. रस्त्याने कधी तुम्ही चालले असेल तर ट्रक जाता बघा, नवीन ट्रक राहते ते शोरूम मधून, त्याच्यावरती फक्त ड्रायव्हरला बसायला कॅबिन राहते, बाकी सगळं त्याचं कंपोनंट्स म्हणजे वरती बॉडी नसल्यामुळे कंपोनंट दिसतं बघा. म्हणजे काय की इंजिन वगैरे सगळंच आपल्याला बघायला भेटतं, त्याला काय म्हणतो आपण चेसी म्हणतो, ठीक आहे. तर बघा चेसीचे 2 इथं व्ह्यू दाखवले, टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू. तर फ्रंट व्ह्यू मध्ये इथं आपल्याला व्हील्स दिसते, त्याच्यानंतर हा मोठा चॅनल दिसतोय बघा, त्याला आपण फ्रेम म्हणतो. नंतर इथं इंजिन आहे, स्टेअरिंग आहे, गिअर शिफ्टर आहे, प्रोपेलर शाफ्ट वगैरे दाखवलं आहे. टॉप व्ह्यू मध्ये पण टॉप साईडनं आपल्याला दिसतंय बघा, इथं रेडिएटर दिसतंय, नंतर इथं इंजिन आहे, क्लच आहे, गिअर बॉक्स आहे. नंतर साईड मेंबरलाच काय म्हणतो आपण, फ्रेमचा पार्ट झाला. नंतर हा हॉरिझॉन्टल मेंबर्स आहे, म्हणजे हे फ्रेममध्ये साईड मेंबर आणि हॉरिझॉन्टल मेंबर 2 मेंबर येतात. नंतर युनिव्हर्सल जॉईंट आहे बघा, इथं डिफरन्शियल दाखवलं आहे, हा प्रोपेलर शाफ्ट आहे. मग रिअर व्हील आणि फ्रंट व्हील दोन्ही पण दाखवले बघा, इथं फ्रंट व्हील आहे. आणि हा काय आहे, पेट्रोल टँक, इथं पेट्रोल टँक, ठीक आहे. असं आपल्याला दाखवलेलं इथं वरती दाखवलंय बघा. आणि इथं हे सस्पेन्शन सिस्टमचे शॅकल्स दाखवले. आता शॅकल काय, लिप स्प्रिंगचा पार्ट राहतो, मी तुम्हाला ते पुढं दाखवतो. आता त्याच्यानंतर सुपर स्ट्रक्चर, असं एक 8 नंबरचा पॉईंट होता बघा, काय होतं सुपर स्ट्रक्चर. सुपर स्ट्रक्चर मध्ये हे सगळे येतं बघा, वरची बॉडी येते, त्याच्यानंतर हे सगळेच कंपोनंट येते, मग बोनेट वगैरे, डोअर, लॅम्प, हेडलॅम्प, त्याच्यानंतर ड्रायव्हरला बसायला जी कॅबिन राहते ती, त्याच्यानंतर पॅसेंजरला बसण्यासाठी जी कॅबिन राहील किंवा गुड्स ठेवण्यासाठी जी जागा राहील तिला काय म्हणतो आपण, बॉडी म्हणते किंवा सुपर स्ट्रक्चर म्हणते, ठीक आहे. तर हे काय राहतं, सुपर स्ट्रक्चर किंवा बॉडी. आता नेक्स्ट स्लाइडवरती जाऊ आपण, 1 बाय 1 सगळ्यांचं फंक्शन बघू, ठीक आहे. तर इथं काय की एक व्हेकल दाखवली आहे, त्याच्यामधले हे सगळे कंपोनंट दाखवले. कंपोनंट मध्ये काय आहे, एक्झॉस्ट सिस्टम, नंतर ऑक्युपाइंट सेफ्टी, बॉडी, इंटेरियर, सिटिंग अरेंजमेंट, चेसी बघा, ही चेसी दाखवली. नंतर हे काय, स्टेअरिंग अँड सस्पेन्शन, ब्रेकिंग सिस्टम आणि पॉवर ट्रेन, हे काय गाडीचे मेजर कंपोनंट्स. आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे फ्रेम. तर फ्रेम काय राहते, तर फ्रेम बघा इथं हे जे ब्लॅक कलरचे दिसते बघा, ब्लॅक कलरचे आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेंबर, हॉरिझॉन्टल आणि लॅटरल आणि लॉंगिट्युडिनल डायरेक्शनल मध्ये मेंबर्स राहते बघा. तर हा ब्लॅक कलरचं जे दिसतंय ना, त्याला फ्रेम म्हणते, काय म्हणते याला, फ्रेम म्हणते. आता तुम्ही म्हणजे सर इथं तर टायर पण आहे, व्हील पण आहे. टायर आणि व्हील हे जे पार्ट्स आहे हे ह्या फ्रेम मध्ये येत नाही. हे जे ब्लॅक कलरचं जे दिसतंय ना, हे फक्त फ्रेमचे. हा काय लॉंगिट्युडिनल डायरेक्शन मधला मेंबर आहे बघा. आणि हा इथं जे लॅटरल डायरेक्शन मध्ये म्हणजेच क्रॉस डायरेक्शन मध्ये जे बसवलेले मेंबर्स आहे यांना काय म्हणतात, साईड मेंबर. आणि साईड मेंबर म्हणजे व्हर्टिकल मेंबर राहतात, आणि हॉरिझॉन्टल मेंबरला काय म्हणतात, हे जे लॅटरल मेंबर्स आहे बघा. तर फ्रेम काय राहते, तर फ्रेम ही एक मेन पार्ट राहतो. मेन चॅनल अँगल शेपची राहते, म्हणजे सी शेपची राहील, किंवा बॉक्स टाईप फ्रेम पण राहते, सर्क्युलर फ्रेम पण असू शकते. म्हणजे व्हेकलच्या ॲप्लिकेशननुसार फ्रेमची डिझाईन चेंज होती. मग बघा तुम्ही मागच्या वर्षी स्वाममध्ये एक बघितलं होतं बघा, बेंडिंग स्ट्रेसेस. मग बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये तुम्ही वेगवेगळे सेक्शन बघितले होते, आय सेक्शन, सी सेक्शन, एल सेक्शन. मग कुठला सेक्शन जास्त लोड कॅरी करतो, जो आय सेक्शन जो राहतो, आय किंवा सी. जनरली तुम्ही जेवढे पण ऑटोमोबाईल आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रेम स्ट्रक्चर राहतं
तर अशा केसमध्ये आय सेक्शनच्या किंवा सी सेक्शनची चॅनल जनरली बघायला भेटन फ्रेमची. तर फ्रेम काय आहे, फ्रेम इज ए मेन पार्ट ऑफ चेसी. आता हा फ्रेम काय आहे, चेसीचा पार्ट आहे, ठीक आहे, ऑन विच रिमेनिंग पार्ट ऑफ चेसी आर माउंटेड. मग बघा मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये चेसी म्हणजे काय राहतं, तर चेसी म्हणजे गाडीला चालण्यासाठी इसेन्शियल कंपोनंट असणे, म्हणजे कंपोनंट्स त्याला काय म्हणतात, चेसी म्हणतात. आणि फ्रेम हा चेसीचा पार्ट आहे. मग चेसीच्या पार्टमध्ये फ्रेम एक असा मेंबर आहे की त्या मेंबरवरती सगळे चेसीचे कंपोनंट बसवलेले राहते. म्हणजे फ्रेम सोडून अदर जेवढे पण कंपोनंट आहे चेसीचे ते कशावरती राहणार आहे, फ्रेमवरती राहणार आहे. मग फ्रेमवरती अदर कंपोनंट म्हणजे काय की हे रिअर ॲक्सल, फ्रंट ॲक्सल, त्याच्यानंतर व्हील, टायर, नंतर इंजिन वगैरे जेवढे पण कंपोनंट ते कशावरती राहणार आहे, फ्रेमवरती बसवलेले राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फ्रेमचं दुसरं काय ॲप्लिकेशन आहे, द फ्रेम शुड बी एक्स्ट्रीमली रिजिड. आता फ्रेम काय आहे की फ्रेमवरती सगळे कंपोनंट येणार आहे, म्हणजे ऑल कंपोनंट आर अटॅच टू फ्रेम. आणि फ्रेम कसा पाहिजे, एक्स्ट्रीमली रिजिड पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, टू विथस्टँड शॉक्स, त्याच्यानंतर ट्विस्ट, ट्रेसेस अँड व्हायब्रेशन्स व्हेन व्हेकल इज मुव्हिंग ऑन रोड. इट ऑल्सो कॉल्ड एज अंडर बॉडी. बघा सुपर स्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर, त्याच्यानंतर अंडर बॉडी पण म्हणते, याला काय म्हणतात, अंडर बॉडी मध्ये म्हणतात. फ्रेम इज सपोर्टेड ऑन सपोर्ट द व्हील टायर असेंबली. फ्रेम काय करते, व्हील आणि टायरला सपोर्ट पण करते. फ्रेम इज नॅरो. बघा फ्रेम काय राहते, समोरच्या बाजूला नॅरो राहते, म्हणजे अशी निमुळती राहते. अँड प्रोव्हाइडिंग शॉर्ट टर्निंग रेडियस टू फ्रंट व्हील्स. आता बघा समोरच्या बाजूला छोटी कार राहते, कारण की तिनं जेणेकरून कमी जागेत गाडी वळली पाहिजे म्हणून काय केलं राहते, फ्रेम ही समोरच्या बाजूने निमुळती बनवली राहते. बघा तुम्ही ती मागची जी इमेज पाहिली होती त्याच्यामध्ये पण तसंच दिलेलं होतं. बघा तुम्हाला दाखवतो मी. बघा इथं जर बघितलं आपण तर ही समोरची फ्रंट साईड आहे, बरोबर आहे की नाही, ही काय आहे, फ्रंट साईड आहे. मग फ्रंट साईडला बघा जर ऑब्झर्व जर केलं तर हे डिस्टन्स कसं आहे, कमी, आणि हे डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. आता हे कमी कावर ठेवलं आणि हे जास्त कावर आहे, तर कमी कावर आहे की टर्निंग रेडियस कमी लागावी. काय लागावी, टर्निंग रेडियस कशी लागावी, कमी. म्हणजे गाडी काही कमी जागेत वळली पाहिजे, शॉर्ट डिस्टन्स म्हणजे किंवा शॉर्ट जागेत पण गाडीनं काय घेतलं पाहिजे, टर्न घेतला पाहिजे, जेणेकरून काय केलं जाते, फ्रेमला समोरच्या बाजूने निमुळतं बनवलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता फ्रेम काय आहे, मेन कंपोनंट आहे चेसीचा. त्याच्यानंतर फ्रेम कशी एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग पाहिजे, कशी स्ट्रॉंग कावर पाहिजे, कारण की गाडी ज्यावेळेस चालणार आहे, चालल्यानंतर गाडीमध्ये काय होणार, व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होणार आहे. व्हायब्रेशन प्रोड्यूस झाले म्हणजे गाडीचे जे फ्रेमचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये ट्विस्टिंग होऊ शकतं, त्याच्यानंतर बेंडिंग होऊ शकतं. कशामुळं, व्हायब्रेशन्समुळं. मग व्हायब्रेशनमुळं ट्विस्टिंग बेंडिंग होणार आहे, ती ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी त्या फ्रेममध्ये पाहिजे. कारण की सगळा लोड कशावरती येणार आहे, फ्रेमवरती. का, कारण की चेसीचे अदर कंपोनंट सगळे कुठे अटॅच राहणार आहे, फ्रेमला. आणि फ्रेमला त्याचसोबत जी अंडर बॉडीमध्ये म्हणजे काय की ॲक्सल आणि व्हील्सचे याला पण सपोर्ट करायचं काम कोण करणार आहे, फ्रेम करणार आहे. म्हणजे फ्रेम काय आहे की इंटरमिडिएट मेंबर आहे, म्हणजे अंडर बॉडीचा आणि वरच्या बॉडीचा. ठीक आहे. मग फ्रेम काय करणार आहे, व्हील अँड टायरला सपोर्ट पण करणार आहे. आणि फ्रेम ही समोरच्या बाजूने नॅरो राहते, जेणेकरून काय की गाडीला वळण्यासाठी कमी जागा लागली पाहिजे. शॉर्ट टर्निंग रेडियसमध्ये गाडी काय झाली पाहिजे, टर्न घेतला पाहिजे. इट वुडन आउट ॲट द रिअर. आणि ती काय पाठीमागच्या बाजूला लार्ज झालेली राहते. की का बरं, कारण की पाठीमागच्या साईडला आपण काय करणार, पॅसेंजरसाठी कंपार्टमेंट बनवणार, किंवा जे आपले गाडी जो माल वाहतूक करणार आहे, किंवा त्याला आपण काय म्हणू, गुड्स कॅरी करणार आहे, त्याच्यासाठी काय केलं जातं, पाठीमागच्या साईडला ती एनलार्ज बनवली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपोनंट आहे बघा, इंजिन. आता इंजिन काय करतं, इंजिन पॉवर प्रोड्यूस करायचं काम करतं. मग इंजिन काय, एक पॉवर हाऊस. इंजिन काय, पॉवर हाऊस. तर इट इज द पॉवर हाऊस विच डेव्हलप अँड प्रोव्हाइड मोटिव्ह फोर्स. काय करतं बघा, ऑटोमोटिव्ह एक वर्ड आहे बघा, ऑटोमोटिव्ह. आणि दुसरा वर्ड एक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह. मग तसंच ऑटोमोटिव्ह म्हणजे काय की ऑटो म्हणजे सेल्फ, आणि मोटिव्ह म्हणजे काय, मोमेंट करायसाठी जनरेट झालेली पॉवर. मग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा कशामध्ये तयार होतो, कंडक्टरमध्ये तयार होतो. बघा तुम्ही एक फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन
बघितलं असेल, त्याच्यामुळं काय होतं EMF प्रोड्यूस होतो आणि EMF मुळे काय होतं इलेक्ट्रॉनची मुवमेंट होती. मग तसंच ऑटोमोटिव्ह म्हणजे काय की सेल्फ काय करते फोर्स प्रोड्यूस करते आणि तो फोर्स काय करतो तर आपली जी व्हेकल आहे तिला काय करतो मूव्ह करायचं काम करतो. मग ती जी मुवमेंट आहे ती कशामध्ये तयार होणार आहे तर इंजिनमध्ये तयार होणार आहे. ती पॉवर कशामध्ये जनरेट होणार आहे इंजिनमध्ये. मग इंजिनला काय म्हणतात पॉवर हाऊस म्हणते. काय म्हणतात पॉवर हाऊस विच डेव्हलप्स अँड प्रोव्हाइड मोटिव्ह पॉवर टू प्रोपेल द व्हेकल. प्रोपेल म्हणजे काय चालणे. प्रोपेल द व्हेकल फॉर परफॉर्मिंग व्हेरियस टाईप ऑफ फंक्शन्स ऑफ व्हेकल. म्हणजे काय की गाडीला चालण्यासाठी जी पॉवर लागणार आहे ती इंजिनमध्ये प्रोड्यूस होणार आहे आणि ती जी प्रोड्यूस होणारी पॉवर आहे ती काय करणार व्हेकलचं युटिलायझेशन करणार ॲप्लिकेशनसाठी. म्हणून इथे दिलेलं बघा इट इज द पॉवर हाऊस विच डेव्हलप अँड प्रोव्हाइड मोटिव्ह पॉवर टू प्रोपेल द व्हेकल फॉर परफॉर्मिंग व्हेरियस टाईप ऑफ फंक्शन्स ऑफ व्हेकल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इंजिनचे आपण इमेज बघू. इट लोकेटेड ॲट द फ्रंट रियर ऑर इन मिडल डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ लेआउट. आता बघा इंजिन कुठं राहतं गाडीमध्ये इंजिनचं लोकेशन कुठं राहतं तर इंजिन कुठं पण असू शकतं. फ्रंटला असू शकतं मिडलला असू शकतं किंवा रिअरला पण असू शकतं पाठीमागच्या साईडला पण असू शकतं. पण ते कशावरती डिपेंड आहे तर गाडीचा लेआउट जो आहे त्या डिझाईन करणाऱ्यावरती डिपेंड आहे. बघा आता इंजिनमध्ये काय काय राहतं पिस्टन राहत्या इनलेट पोर्ट आहे हा एक्झॉस्ट पोर्ट आहे इथं 2 कॅम शाफ्ट आहे बघा आणि हा काय बेल्ट आहे याला जनरली टायमिंग बेल्ट पण म्हणतात. ठीक आहे. तर बघा इथं पिस्टन क्रँक शाफ्ट कनेक्टिंग रॉड एकमेकांना अटॅच राहतात आणि ज्यावेळेस आपण फ्युएल सप्लाय करतो त्यावेळेस इथं पॉवर प्रोड्यूस होती. पॉवर कसं काय प्रोड्यूस होती तर ते जे फ्युएल आहे ते येतं याच्यामध्ये सिलेंडरमध्ये आणि सिलेंडरमध्ये आल्यानंतर काय होतं कॉम्प्रेस होतं. कॉम्प्रेशन झाल्यानंतर म्हणजे गाडीमध्ये स्ट्रोक राहत्या 4 स्ट्रोक राहत्या. किती स्ट्रोक राहत्या 4 स्ट्रोक. आता बघा इथं पूर्ण असेंब्ली काय केलेली आहे डिसअसेंबल करून दाखवलेली आहे बघा. तर इथं हे काय पोर्ट्स आहे. आता बघा हा कॅम शाफ्ट काय करतो तर हे पोर्ट ऑपरेट करायचं काम करतो. ज्यावेळेस गाडीमध्ये सक्शन होतं त्यावेळेस एक्झॉस्ट वॉल्व बंद राहतो. ज्यावेळेस गाडीमध्ये एक्झॉस्ट होतं त्यावेळेस इनलेट वॉल्व बंद राहतो. मग ते म्हणजे नाही का ज्यावेळेस बंद राहील तो ह्यावेळेस चालू राहील आणि जो ह्यावेळेस बंद राहील तो ह्यावेळेस चालू राहील. हे कसं काय होतं तर कॅम शाफ्टमुळे होतं. कॅम शाफ्टला एक कॅम अँड फॉलोअर टाईप मेकॅनिझम राहतं आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणजे पर्टिक्युलर टायमिंगला काय होतं तो ऑपरेट होतो. बघा इथं इंजिनची पूर्ण असेंब्ली दाखवलेली आहे बघा. हे काय आहे क्रँक केस त्याच्यानंतर हे फ्लायव्हील आहे हा कॅम शाफ्ट आहे त्याच्यावरती कनेक्टिंग रॉडला अटॅच आहे पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड कशाने अटॅच केलं आहे पिस्टन पिनने. त्याच्यानंतर हा काय पिस्टन ब्लॉक आहे. पिस्टन काय होणार ह्या ब्लॉकमध्ये म्हणजे हा पिस्टन ब्लॉक म्हणजेच काय की पिस्टन थोडक्यात ह्या सिलेंडरमध्ये स्लाईड होणार आहे. त्याच्यानंतर इथं दाखवले वॉल्स या ब्लॉकमध्येच काय राहणार आहे सिलेंडर्स राहणार आहे. या सिलेंडरमध्ये पिस्टन रेसिप्रोकेट होणार आहे बघा इथं दाखवलंय जसं हा काय पिस्टन ब्लॉक आहे ब्ल्यू कलरचं. हे रेड कलरचे काय पिस्टन आहे. नंतर हे ग्रीन कलरचे काय इनलेट आणि एक्झॉस्ट पोर्ट आहे. हा ब्ल्यू कलरचा काय कॅम शाफ्ट आहे आणि हा ग्रे कलरचा कोणता शाफ्ट आहे क्रँक शाफ्ट आहे. आता क्रँक शाफ्ट आणि कॅम शाफ्टमध्ये फरक राहतो बघा. कॅम शाफ्ट हा टॉपला राहतो आणि क्रँक शाफ्ट हा कनेक्टिंग रॉडला अटॅच राहतो. मेन पॉवर जी प्रोड्यूस होणार आहे ती कोणामध्ये ट्रान्सफर होणार आहे कॅम शाफ्टमध्ये. त्याच्यानंतर ते जे इंजिनमध्ये फ्युएल येणार आहे ते इनलेट सिस्टम थ्रू येणार आणि एक्झॉस्ट सिस्टम थ्रू जे एक्झॉस्ट गॅसेस आहे म्हणजेच काय की जे बर्न झाल्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होणार आहे तो कार्बन डायऑक्साईड या एक्झॉस्ट सिस्टम म्हणजेच काय की सायलेन्सर वगैरे त्याच्या थ्रू तो आउटला जाणार आहे. आणि मग बघा आता गाडीमध्ये जी फ्रेश एअर सप्लाय होणार आहे त्याला पण एक सिस्टम राहणार आहे. त्याला इनलेट सिस्टम म्हणजे इनलेट पोर्टमधून काय होणार पिस्टन सिलेंडरमध्ये येणार. इथं ते कॉम्प्रेस होणार. कॉम्प्रेस झाल्यानंतर फ्युएल इग्नाईट होणार. इग्नाईट झाल्यानंतर फ्युएल बर्न होणार. बर्न झाल्यावर इथं पॉवर स्ट्रोक भेटणार. पॉवर स्ट्रोक भेटल्यानंतर ती जी पॉवर आहे ती फ्लायव्हीलमध्ये स्टोअर केली जाणार. मग फ्लायव्हील काय करतं बघा आता इंजिनमध्ये 4 स्ट्रोक होते. 4 स्ट्रोकमध्ये फक्त एका स्ट्रोकला पॉवर प्रोड्यूस होती. 3 स्ट्रोकला फ्लायव्हीलमध्ये स्टोअर केलेली पॉवर युटिलाइज केली जाते. ठीक आहे. तर ही पॉवर इंजिनिअरिंगमध्ये किंवा तुम्ही थर्मल इंजिनिअरिंगमध्ये 4 स्ट्रोक इंजिन होतं तुम्हाला नाही पॉवर इंजिनिअरिंगमध्ये नाही तर तुम्हाला ते सर शिकवतील बघा. म्हणजे इंजिनमध्ये पॉवर कशी प्रोड्यूस होती किती टाईपचे स्ट्रोक राहत्या मग प्रत्येक स्ट्रोकला काय होतं कुठला वॉल ऑपरेट होतो ते डिटेलमध्ये तुम्हाला पॉवर इंजिनिअरिंगमध्ये सर शिकवतील बघा.
ॲक्च्युली मागच्या सेमिस्टरला कसं होतं, पहिले पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्ट राहायचा, नंतर ऑटोमोबाईल राहायचं. बट ॲक्च्युली या स्कीममध्ये दोन्ही पण सोबत दिले, त्याच्यामुळे तुम्हाला इंजिनचं डिटेलमध्ये वर्किंग तुम्हाला पॉवर इंजिनिअरिंगमध्ये आहे. ठीक आहे. तर काय आहे की इंजिन, आता तुम्ही जनरली ऑटोमोबाईलमध्ये आपण काय ऑटोमोबाईल बघतोय, तर ओव्हरऑल इंजिनमध्ये एवढं डिटेलमध्ये नाही जायचं. तर इंजिनचं काय फंक्शन आहे की व्हेकल चालण्यासाठी जी पॉवर लागणार आहे ती पॉवर प्रोड्यूस करायचं काम इंजिन करणार आहे, जेणेकरून त्याला आपण काय म्हणतो, पॉवर हाऊस म्हणतो. आणि इंजिनचं लोकेशन हे फ्रंटला असू शकतं, मधी पण असू शकतं आणि एंडला पण असू शकतं. हे कशावरती डिपेंड आहे, व्हेकलच्या लेआउटवरती डिपेंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा, पूर्ण इंजिनचे पार्ट्स दाखवलेले. तर इंजिनचे खूप सारे पार्ट्स आहे बघा. हे इनलेट मॅनिफोल्डमधून काय आहे की एअर फ्युएल मिक्सचर येणार आहे. एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून जो बर्न झालेलं फ्युएलचे जे कार्बन डायऑक्साईड राहणार आहे ते याच्यातनं बाहेर जाणार आहे. त्याच्यानंतर ना बघा खाली याच्यामध्ये आपण याला काय म्हणतो, ऑइल चेंबर पण म्हणू शकतो किंवा ऑइल पॅन म्हणतो बघा. तर याच्यामध्ये ऑइल राहतं बघा. पिस्टन सिलेंडर ज्यावेळेस मूव्ह होतं, आपण गाडीला इंजिन ऑइल टाकतो ना, या इंजिन पॅनमध्ये राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मध्ये गॅसकेट आहे बघा. हा काय आहे की इंजिन ब्लॉक आहे. इंजिन ब्लॉक नंतर इंजिन हेड आहे बघा. हे सिलेंडर हेड कवर पण म्हणता याला. नंतर ना बघा इथं कॅम शाफ्ट आहे. कॅम शाफ्टला इथं बाहेर पुली राहते. नंतर नाही गॅसकेट आहे. हे एक्झॉस्ट सिस्टमचं गॅसकेट आहे. नंतर नाही इनलेट सिस्टमचं गॅसकेट आहे बघा. हे रबर ग्रूमेट आहे. त्याच्यानंतर ना इथं काय डिस्ट्रीब्युटर आहे. डिस्ट्रीब्युटर काय करतं, तर ज्या पिस्टनमध्ये म्हणजे नाही का, आपल्याला आता सपोज दोन पिस्टनचं काय राहतं, सायमल्टेनियस ज्या दोन पिस्टनमध्ये पॉवर प्रोड्यूस होती त्यावेळेस दोन पिस्टनमध्ये कॉम्प्रेशन होत राहतं, आणि ज्यावेळेस दोन याच्यात कॉम्प्रेशन होतं त्यावेळेस दोन याच्यामध्ये पॉवर प्रोड्यूस होत राहते, किंवा ज्यावेळेस दोन याच्यामध्ये इनलेट होईल त्यावेळेस दोन याच्यात एक्झॉस्ट होईल, म्हणजे अल्टरनेट स्ट्रोक होते. ठीक आहे. तर मग हे डिस्ट्रीब्युटर काय करतं, ज्या स्ट्रोकमध्ये पॉवर प्रोड्यूस करायची तिथंच इग्निशन करतं किंवा स्पार्क प्रोड्यूस करतं, आणि दोन याच्यात स्पार्क प्रोड्यूस करत नाही. हे तुम्हाला डिस्ट्रीब्युटरचं वर्किंग आपलं जे इलेक्ट्रिकल युनिट आहे पाचव्या युनिटमध्ये बघायला भेटेल. आणि हे पिस्टन हेड आहे. ठीक आहे. आणि याला इथे एक मोठा बेल्ट बसवलेला राहतो. तुम्ही ऑटोमोबाईल लॅबमध्ये बघशाल बघा, तर तिथं तुम्ही नाही का म्हणजे याचं पूर्ण डिटेलमध्ये बघू शकता. ठीक आहे. तुम्ही जनरली एक लक्षात ठेवा फक्त, इंजिन काय करतं, पॉवर प्रोड्यूस करायचं काम करतं व्हेकलला मूव्ह होण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, इंजिन फ्रंटला राहील, मिडलला राहू शकतं, किंवा म्हणजे पाठीमागं पण राहू शकतं. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन द ॲप्लिकेशन ऑफ व्हेकल लेआउट, म्हणजे व्हेकलच्या ॲप्लिकेशनवरती डिपेंड आहे इंजिनची पोझिशन कुठं ठेवायची. आता नेक्स्ट सिस्टम आहे ट्रान्समिशन सिस्टम. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं इंजिनमध्ये जी पॉवर प्रोड्यूस होणार आहे ती पॉवर कुठं जाणार आहे, तर ट्रान्समिशन सिस्टमकडे जाणार आहे. ट्रान्समिशन सिस्टममध्ये कुठले कुठले पार्ट येतात तुम्हाला मी सांगितलं होतं. ट्रान्समिशन सिस्टम हे एक मोठं सिस्टम आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेंबर्स आहे, आणि त्या मेंबर्स ती पॉवर कुठं जाते, व्हीलपर्यंत जाते. म्हणजे बघा इंजिनमध्ये प्रोड्यूस झालेली पॉवर व्हीलपर्यंत नेण्यासाठी जेवढे पण मेंबर्स लागतात त्या मेंबर्सला आपण काय म्हणतो, ट्रान्समिशन सिस्टम म्हणतो. मग ट्रान्समिशन सिस्टममध्ये इंजिन नंतर सगळ्यात मेन पहिला पार्ट आहे क्लच. मग ती पॉवर कुठे जाणार आहे, पहिले क्लचमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर न क्लचचं काय ॲप्लिकेशन आहे, क्लच का दिलेला राहतो, क्लच जर नसलं तर काय होईल. नंतर नेक्स्ट आहे ट्रान्समिशन, यालाच आपण काय म्हणतो, गिअरबॉक्स. याला काय म्हणतो, गिअरबॉक्स. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे इथं बघा युनिव्हर्सल जॉईंट आहे. हा काय आहे, युनिव्हर्सल जॉईंट. नंतर मध्ये प्रोपेलर शाफ्ट आहे बघा, हा प्रोपेलर शाफ्ट. नंतर इथं प्रोपेलर शाफ्ट नंतर परत युनिव्हर्सल जॉईंट. इथं एक जॉईंट राहतो आणि इथं एक जॉईंट राहतो, याचे नाव दाखवलेलं नाही. ठीक आहे. याला यू जॉईंट नाव द्या. हा एक आणि हा एक, दोन्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिफरन्शियल आहे. डिफरन्शियल नंतर हे दोन काय आहे, रिअर ॲक्सल. हे काय आहे, रिअर ॲक्सल. इथं नाव दिलेलं आहे बघा. रिअर ॲक्सल नंतर हे काय, व्हील्स अँड टायर. ठीक आहे. हे सगळे काय आहे, ट्रान्समिशन सिस्टमचे पार्ट आहे. आता आपण वन बाय वन बघू. सगळ्यात पहिले बघू क्लच. मग बघा दिस सिस्टम कन्सिस्ट क्लच, गिअरबॉक्स, युनिव्हर्सल जॉईंट, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, रिअर ॲक्सल, व्हील. आता व्हील म्हटल्यानंतर टायर आणि रिम दोन्ही पण येतं. ठीक आहे. मग आता काय आहे की टायर आणि रिम
रिमलाच आपण स्टेपनी पण म्हणतो बघा. ती स्टेपनी आणि टायर बसवल्यानंतर ना त्याला जे तयार होतं ती व्हील म्हणतात. ठीक आहे, म्हणजे टायर म्हणजे ट्यूब टायर, नाही तर तुम्ही परत म्हणजे सर व्हीलमध्ये टायर बसवलं आणि ट्यूब बसवलं नाही मग त्याला कसं काय व्हील म्हणायचं. ठीक आहे, तर व्हील म्हणजे काय, ट्यूब टायर आणि रिम याची असेंब्ली. ठीक आहे, तर प्रत्येकाचं काहीतरी फंक्शन आहे, प्रत्येकाचं काहीतरी इसेन्शियल नीड आहे. तर प्रत्येकाची नीड काय आहे आपण ते आता डिटेलमध्ये बघणार. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण बघणार क्लच. मग क्लचचं काय फंक्शन राहतं बघा. गाडीमध्ये क्लच राहतो. टू व्हीलरमध्ये तुम्ही बघितलं असेल, गाडी चालवली असेल तुम्ही, तर आपण काय करतो, गाडीचं जर गिअर टाकायचं असेल तर पहिले आपण क्लच दाबतो. मग क्लच दाबतो म्हणजे नेमकं करतो काय, तर बघा आता इंजिनमध्ये पॉवर प्रोड्यूस होत. तुम्हाला मी सांगितलं इंजिन काय की एका कॉन्स्टंट मोशननी रोटेट होतं. कॉन्स्टंट मोशन म्हणजे काय की त्याची मोशन एकसारखी राहते. पण आपली गाडी कॉन्स्टंट मोशननं चालते का, म्हणजेच काय की समजा गाडी आता आपण चालू केली म्हणजे गाडी काय रेस्ट कंडिशनमध्ये, पण इंजिन तर चालू झालं, मग इंजिन रेस्ट कंडिशनला राहील का, नाही राहणार. का, कारण की इंजिन आपण स्टार्ट केलं, इंजिन हे एका कॉन्स्टंट मोशननी फिरणार आहे आणि गाडी मात्र कॉन्स्टंट मोशननी चालणार नाही. का, कारण की गाडी इनिशियल कंडिशनला रेस्टमध्ये राहते, त्याच्यानंतर ना गाडी गतीमध्ये येते. गतीमध्ये आल्यानंतर मध्येच समजा स्पीड ब्रेकर आला मग गाडीची गती कमी होती. मग गती कमी होती म्हणजेच काय, मोशन रिड्यूस होते. पण इंजिनची मोशन तर कॉन्स्टंटच राहते. म्हणजेच काय की गाडीचं इंजिन हे एका कॉन्स्टंट मोशनने रोटेट होणार आहे, बट गाडी एका कॉन्स्टंट मोशनने चालणार नाही. तर मग गाडीची मोशन आणि इंजिनची मोशन काय वेगवेगळी, तर मग वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला काय इंटरमिडिएट मेंबर बसावं लागला क्लच. मग क्लच काय करतो की गाडीला, इंजिनला आणि ट्रान्समिशन सिस्टमला एंगेज डिसएंगेज करायचं काम करतो. एंगेज करणे म्हणजे काय, जोडणे, आणि डिसएंगेज करणे म्हणजे तोडणे किंवा वेगवेगळं करणे. तर मग क्लच काय आहे, क्लच इज यूज टू कनेक्ट ऑर डिस्कनेक्ट इंजिन पॉवर. कशाची पॉवर, इंजिन पॉवर टू रोड व्हील्स. मग बघा आपण जे ट्रान्समिशन सिस्टम बघितलं होतं, मग ट्रान्समिशन सिस्टममध्ये इंजिनमध्ये इथं पॉवर प्रोड्यूस होणार आहे बरोबर. इथं जी प्रोड्यूस झालेली पॉवर आहे ती या ट्रान्समिशन सिस्टममध्ये जाणार आहे. ट्रान्समिशन सिस्टमच्या पहिले क्लचमध्ये जाणार आहे. क्लच नंतर ना हे पूर्ण ट्रान्समिशन सिस्टम काय करणार, टायरला देणार. टायरला दिल्यानंतर ना गाडी चालणार, गाडीची मुवमेंट होणार. बट ज्या वेळेस आपल्याला गाडी थांबवायची असेल मग अशा केसमध्ये गाडी तर चालू राहणार आहे. गाडी चालू राहिली म्हणजे काय की गाडीचं इंजिन स्टार्टच राहणार आहे, इंजिनची मोशन होत राहणार आहे. मग इंजिनची मोशन आपल्याला आपण काय करतो, ट्रान्समिशन सिस्टम पाहून डिस्कनेक्ट करून टाकतो. मग ते डिस्कनेक्ट कसं केलं जातं, तर क्लच थ्रू केलं जातं. कोणा थ्रू केलं जातं, क्लच थ्रू. ठीक आहे, मग क्लच इट इज यूज टू कनेक्ट ऑर डिस्कनेक्ट द इंजिन पॉवर टू द रोड व्हील किंवा ट्रान्समिशन सिस्टम ॲट डिझायर्ड. मग ॲट डिझायर्ड म्हणजे काय की ज्या पर्टिक्युलर लोकेशनला किंवा आपल्याला पाहिजे त्या टायमिंगला पाहिजे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इंजिनची पॉवर डिस्कनेक्ट करू शकतो. कशा थ्रू, क्लच थ्रू. मग बघा मधीच जर गाडी चालते, मध्ये जर कुत्रं किंवा ऑब्स्टॅकल आलं किंवा काही पण ऑब्स्टॅकल वगैरे आलं तर आपण काय करतो, क्लच ओढतो आणि ब्रेक दाबतो. मग क्लच वाढल्यानंतर काय होतं, इंजिनची पॉवर कट होती गिअरबॉक्समध्ये जाण्यासाठी, म्हणजेच किंवा इंजिनची पॉवर डिस्कनेक्ट होऊन जाते ट्रान्समिशन सिस्टमपासून. आणि मग जेणेकरून आपण गाडीचं ब्रेक अप्लाय केलं तर गाडी काय होती, लवकर काय होती, थांबती. जर तुम्ही एका दिवशी ट्राय मारून बघा, गाडी चालू आहे आणि आपण गिअर टाकलेला आहे, क्लच आपण दाबलेलं नाही आणि समोर काहीतरी आलं आणि तुम्ही ब्रेक मारून राहिले, गाडीचं इंजिन एकतर बंद पडेल किंवा गाडी बंद पडेल. जर तुम्ही रेस वाढवलं बंद पडू नये म्हणून तर गाडी काय होणार, थांबणार नाही, त्याच्यावरती जाणार. ब्रेक किती पण मारा तरी पण गाडीची मुवमेंट काय होणार, व्हायचा प्रयत्न होणार किंवा गाडी स्टॉप होणार. म्हणजे काय होतं, इंजिन पॉवर आपण कट नाही केली, इंजिन पॉवर कट करून जर ब्रेक लावला तर ब्रेक लागतो, गाडी पण थांबती, गाडीचे मोशनवरती कंट्रोल होतं. ठीक आहे, मग क्लच कुठे राहतो, तर क्लच हा इंजिनच्या आणि गिअरबॉक्सच्या मध्ये राहतो. बघा तुम्हाला इथं ह्याच्यात पण बघायला भेटेल. तर क्लच कुठे आहे, इंजिनच्या आणि ह्या गिअरबॉक्सला इथं ट्रान्समिशन नाव दिलेलं आहे. ॲक्च्युली इथं गिअरबॉक्स नाव पाहिजे. ट्रान्समिशन म्हणल्यानंतर हे टोटल येतं, मग हे सगळं पाठीमागचं इंजिन सोडून जेवढं पण दिसतंय ते सगळं ट्रान्समिशन सिस्टम आहे. मग क्लच कुठं राहतो, तर इंजिनच्या आणि गिअरबॉक्सच्या मध्ये इंटरमिडिएट मेंबर राहतो. तुम्हाला जर विचारलं ओरलमध्ये व्हॉट इज द लोकेशन ऑफ क्लच, मग क्लचचं लोकेशन कुठं राहतं, इंजिनच्या आणि गिअरबॉक्सच्या मध्ये. तर बघा क्लच कसा राहतो, तर क्लचमध्ये इथं हे फ्लाय व्हील आहे, ही काय फ्रिक्शन प्लेट आहे आणि हा काय त्याचा डायफ्राग्राम आहे. डायफ्राग्राम काय करतो, या फ्रिक्शन प्लेटला याच्यासोबत एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम करतो. आता हा सिंगल प्लेट क्लच आहे फोर व्हीलरमधला. तुम्हाला
टू व्हीलरमध्ये मल्टीप्लेट क्लच पण बघायला भेटेल. आता ट्रान्समिशन सिस्टममध्ये आपल्याला सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच दोन्ही पण बघायचे, ठीक आहे. तर बघा इथं क्लच कसा राहतो, तर क्लचमध्ये इथं एक इनपुट शाफ्ट राहतो आणि एक आउटपुट शाफ्ट राहतो. इनपुट शाफ्टला इंजिनकडनं इनपुट दिलं जातं आणि आउटपुट शाफ्टला नंतर आपल्याला आउटपुट भेटतं. आउटपुट शाफ्ट हा गिअरबॉक्सच्या इनपुट शाफ्टला कनेक्ट केलेला राहतो. बघा इथं तुम्हाला वाटलं तर मी काढून दाखवतो. हा कोणता शाफ्ट आहे, इंजिन शाफ्ट. इंजिन शाफ्ट आणि हा कोणता आहे, गिअरबॉक्स शाफ्ट. गिअरबॉक्स शाफ्ट, ठीक आहे. आणि दोघांच्या मध्ये क्लच राहतो, ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण आता बघा गाडीमध्ये ज्यावेळेस आपण क्लच ओढल्यानंतर हे काय होतं, एकमेकांपासून डिसएंगेज होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण गाडी बघा तुम्हाला कधी ओरलमध्ये विचारू शकतो की ज्यावेळेस आपण क्लच ओढतो त्यावेळेस क्लच एंगेज राहतो का डिसएंगेज राहतो. तर क्लच हा ज्यावेळेस ओढल्यानंतर डिसएंगेज होतो आणि सोडल्यानंतर म्हणजे नॉर्मल कंडिशनला क्लच हा एंगेज कंडिशनला राहतो. आणि ज्यावेळेस आपण क्लच ओढतो त्यावेळेस तो काय होतो, डिसएंगेज होतो, ठीक आहे. मग बघा क्लचचं काय काम आहे, इंजिनची पॉवर गिअरबॉक्सपासून कट करणे किंवा ट्रान्समिशनपासून कट करायचं काम आहे. दुसरी गोष्ट, क्लच आपण कधी कधी ओढतो, तर क्लच आपण ज्यावेळेस आपल्याला गाडीचा गिअर शिफ्ट करायचा आहे त्यावेळेस आपण इंजिनची पॉवर काय करतो, कट करतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला गाडी थांबवायची किंवा मध्येच इमिडिएट गाडी थांबवायची गरज पडली तर त्यावेळेस पण आपण काय करतो, इंजिनची पॉवर कट करतो. म्हणजे दोन वेळेस आपण क्लच काय करतो, ओढतो, ठीक आहे. तर हे काय होतं, क्लचचं ॲप्लिकेशन होतं. क्लचची लोकेशन कुठं आहे, इंजिन आणि गिअरबॉक्सच्या मध्ये. तर नेक्स्ट आहे बघा गिअरबॉक्स. तर गिअरबॉक्सचं काय काम आहे बघा. आता गाडी ज्यावेळेस आपण स्टार्ट करताना गाडीची स्पीड कमी राहते, नंतर गाडीची स्पीड काय होती, वाढती. मग वाढायची जर असेल किंवा गाडी कमी जादा स्पीडनं व्हेरिएबल टॉर्कने आपल्याला चालवायची. आता ज्यावेळेस गाडीला काही चढ लागतो, चढ नाही का, म्हणजे गाडी जर चढायचं असेल, तुम्ही पहिला गिअर टाकता की चौथा टाकता, पहिला टाकता का बरं पहिला, कारण की पहिल्या गिअरला स्पीड कमी राहते पण टॉर्क जास्त राहतो. टॉर्क म्हणजे काय, पॉवर जादा राहते. त्याच्यानंतर चौथ्या गिअरला काय स्पीड जास्त राहते बट टॉर्क कमी राहतो. मग इनिशियल कंडिशनला आपण फर्स्ट गिअरवरती गाडी चालवतो का, कारण की आपल्याला इनिशियल कंडिशनला गाडीला गती घेण्यासाठी टॉर्कची जास्त गरज असते. म्हणजे गाडीला मोशन कंडिशनमध्ये आणायसाठी इनिशियली स्पीड कमी राहते बट टॉर्क जास्त राहतो. मग गिअरबॉक्स काय, इट इज यूज टू ऑप्टेन व्हेरियस फिक्स टॉर्क रेशो अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. आता बघा म्हणजे फिक्स टॉर्क रेशो म्हणजेच काय आहे की गाडीला वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळा टॉर्क लागतो म्हणजेच पॉवर लागते का. बघा गाडी जर स्टार्टिंग कंडिशनमध्ये असेल तर गती कमी राहते, नंतर दुसऱ्या गिअरवर तर गती वाढते, तिसऱ्या गिअरला आणखीन गती वाढते आणि चौथ्या गिअरला गती सगळ्यात जास्त राहते. तर मग अशी का बरं राहते, तर फर्स्ट गिअरला हाय टॉर्क राहतो, सेकंड गिअरला त्याच्यापेक्षा थोडा कमी टॉर्क राहतो आणि नंतर लास्टचा जो गिअर आहे सगळ्यात टॉपचा म्हणजे चौथा गिअर, त्याला काय आहे की गती सगळ्यात जास्त राहते आणि टॉर्क कमी राहतो. त्याच्यानंतर एक गाडीला चौथा गिअर नाही का म्हणजे रिव्हर्स गिअर राहतो, तर रिव्हर्स गिअरला आणि फर्स्ट गिअरला सेम टॉर्क राहतो, फक्त डायरेक्शन एकमेकांची अपोजिट राहते. बघा इथे गिअरबॉक्स दाखवलाय, तर गिअरबॉक्समध्ये दोन शाफ्ट राहत्या. बघा आता हा जो शाफ्ट आहे हा शाफ्ट इनपुट शाफ्ट आहे. मग हा इनपुट शाफ्ट म्हणजेच काय, क्लचला अटॅच राहतो. कोणाला अटॅच राहतो, क्लचला. मग क्लचचा जो आउटपुटवाला राहील तो इथं कनेक्ट केलेला आहे, म्हणजेच हा क्लचचा शाफ्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा इथं हे शिफ्टर वगैरे दाखवले. या शिफ्टरनं आपण काय करतो, गाडीचे गिअर शिफ्ट करतो. बघा इथं 1 2 3 आणि 4 गिअर दाखवले, त्याच्यामधला हा एक रिव्हर्स आहे आणि 3 मेन गिअर आहे. बघा हा एक आउटपुटचा शाफ्ट आहे. मग काय होतं बघा इथं गिअर शिफ्ट, बघा इथं हा क्लच दाखवलाय, नंतर हा आपला इनपुट शाफ्ट आहे आणि हा काय इथं आउटपुट शाफ्ट आहे आणि त्याच्या खाली इथं काय हे गिअर्स आहे बघा. तर मग प्रत्येकाची काय होती, मोमेंट होऊन डॉग क्लच काय करतो, एंगेज डिसएंगेज करतो. बघा इथं दाखवलेलं हे काय गिअर शिफ्टर आहे. गिअर शिफ्टर काय करतं, तर जो गिअर कनेक्ट बघा आता फर्स्ट इथं हा गिअर कनेक्ट होणार, नंतर पॉवर कुठं होणार, इथून येऊन इथं ट्रान्समिट होणार. म्हणजे फर्स्ट ठीक आहे, इथं डिटेलमध्ये पण दाखवलंय बघा. तर गिअरबॉक्सचं लोकेशन कुठं आहे, आफ्टर द क्लच अँड बिफोर द प्रोपेलर शाफ्ट, ठीक आहे. तर बघा इथं फर्स्ट गिअर टाकलाय. बघा आता फर्स्ट गिअरला पॉवर कशी प्रोड्यूस होऊ राहिली, बघा इकडनं पॉवर येते, इथून येऊन ती इकडं ट्रान्समिट होती. त्याच्यानंतर सेकंड गिअर, आता बघा हा सेकंड एंगेज झाला, इथं येऊन इकडे जाणार, ठीक आहे. नंतर थर्ड एंगेज, बघा फोर्थ एंगेज झाला. फोर्थ एंगेजमध्ये डायरेक्ट स्टेटमध्ये पॉवर ट्रान्समिट होती. नंतर फिफ्थला बघा लास्टला जाऊन इकडे येते. नंतर रिव्हर्स
रिव्हर्समध्ये बघा इथं आहे ना, हे तुम्ही लक्ष नका देऊ, ह्याची सध्या काही गरज नाही आपल्याला. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ आणि रिव्हर्स गिअर. हे काय आहे की ट्रान्समिशन सिस्टमचं जे युनिट राहील क्लचमध्ये, त्यावेळेस तुम्हाला इथं गिअर रेशो म्हणजे काय की गिअर पण बघा, आता जो सगळ्यात छोटा गिअर म्हणजे नाही का फर्स्ट गिअर राहतो त्याची डायमीटर जादा राहते आणि त्याच्यावरती नंबर ऑफ टीथ पण जास्त राहते. आणि जो सगळ्यात म्हणजे का चौथा गिअर राहतो म्हणजे शेवटचा गिअर, ज्याची गती जास्त राहते, त्याचा डायमीटर पण छोटा राहतो, त्याला नंबर ऑफ टीथ काय राहतात, कमी राहतात. तुम्ही ज्यावेळेस गिअर बॉक्स खोलचाल त्यावेळेस तुम्हाला ते दिसेल बघा. मग गिअरबॉक्सचं फंक्शन काय आहे की आपल्याला व्हेरिएबल टॉर्कवरती गाडी चालवायची असेल तर तशा केसमध्ये आपण गाडीचं म्हणजे नाही का गाडीला व्हेरिएबल टॉर्कवरती चालवायसाठी गिअरबॉक्स दिलेला राहतो, हे त्याचं फंक्शन आहे. आता गिअरबॉक्समध्ये बघा क्लच आणि गिअरबॉक्सचं कॉमन असेंब्ली दाखवलेली आहे. मग कोणतं कसं वर्क करतो बघा. तुम्ही जर इथं बघितलं बघा, आपण काय केलं, गाडीचा क्लच प्रेस केल्यानंतर ना गाडी बघा इथं डिसेंगेज झाल्यानंतर ना इकडे ट्रान्समिशन सिस्टमचा आपण गिअर शिफ्ट केल्यानंतर ना वेगळा गिअर एंगेज झाल्यानंतर ना बघा आता इकडनं पॉवर आली, नंतर इथून याच्यामध्ये ट्रान्समिट झाली.